चीन हा चांदीचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक सुद्धा आहे आणि निर्यातक सुद्धा आहे. परंतु भविष्यामध्ये चीनमधून अन्य देशांना जी निर्यात होते ती कायम राहील याची शक्यता खूप कमी आहे. कारण चीनमध्ये चांदीचा जो वापर आहे तो प्रचंड वाढलेला आहे. ज्या उद्योगांसाठी चांदीची गरज लागते असे उद्योग चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. सोलार पॅनलसाठी चांदीची निर्मिती लागते. जगभरामध्ये जे सोलार पॅनल निर्माण होतात त्यापैकी 80% सोलार पॅनल एकट्या चीनमध्ये निर्माण होतात. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चांदीची गरज लागते. जगभरामध्ये जितकी इलेक्ट्रिक वाहनं निर्माण होतात त्यापैकी 60% वाहनं एकट्या चीनमध्ये निर्माण होतात. 2024 मध्ये एकट्या चीनमध्ये 12.4 दशलक्ष इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती झाली. भारतामध्ये जेव्हा केव्हा इलेक्ट्रिक वाहनांची चर्चा होते तेव्हा आपल्यासमोर एकच नाव येतं, टेस्ला. परंतु टेस्लाला कधीच मागे टाकून चीनची BYD ही कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये जगात नंबर 1 झालेली आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये तुम्हाला फक्त BYDच्या कार दिसतील, कारण टेस्लाच्या तुलनेमध्ये या अधिक स्वस्त आहेत आणि अधिक आकर्षक सुद्धा. जगभरामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची जी निर्मिती होते, जगभरामध्ये सोलार पॅनलची जी निर्मिती होते त्याच्यामध्ये चीनने आघाडी घेतलेली आहे. भविष्यामध्ये जर ही आघाडी चीनला टिकवायची असेल तर चीनला चांदीची अधिक गरज लागणार आहे आणि त्याच्यामुळे चीनकडून चांदीची जी निर्यात होते ती भविष्यामध्ये कमी कमी होत जाण्याची शक्यता आहे. कारण जगामध्ये चांदीचे दर कडाडलेले आहेत. बाहेरून आयात करण्यापेक्षा देशामध्ये जी चांदीची निर्मिती होते त्याचा अधिकाधिक वापर देशामध्येच करण्याचा चीनचा भविष्यामध्ये कल असू शकतो.